मराठा सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकाला मारहाण. यवतमाळच्या जिजाऊ नगरातील घटना. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्वेक्षण करण्यात येत आहे. यवतमाळ शहरातील जिजाऊ नगरात सर्वेक्षणाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या शिक्षकाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता अश्लील शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे. उलट घराबाहेर येत मारहाण केली. ही घटना घडत असताना सोबत असलेल्या शिक्षकाने व्हिडिओ बनवला. या घटनेमुळे घाबरलेल्या शिक्षकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. सर्वेक्षण करत असताना जीवाला धोका निर्माण झाला, त्यामुळे संरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. वार्ड क्रमांक 5 मध्ये आम्ही मराठा सर्वेक्षणासाठी गेलो होतो. गेलो असताना एक आशिष सावळकर आहे का सावरकर आहे, त्याच्या घरी गेलो असताना त्याला नाव विचारलं. नाव विचारल्यावर त्यानं बाहेर येऊन आम्हाला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली आणि मी त्यांना म्हटलं की बा माहिती नाही देत नको देऊ. तर बाहेर निघत असताना आम्ही दोघं असल्यामुळे त्याने मारहाण केली आणि गफलतीत मारहाण झाल्यामुळे आम्ही स्वतःला प्रोटेक्ट केलं आणि प्रोटेक्ट केल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबाकडे आलो. तहसीलदार साहेबाच्या सांगितलं नियमाप्रमाणे आम्ही इथं पोलीस कंप्लेंट देण्यासाठी आलेलो आहोत. नेमकं त्याचं जास्त अश्लील असल्यामुळे बोलू नाही शकत, कारण की ते मराठ्यांच्या दैवतांना एवढं अश्लील बोलणं किंवा आमच्या दैवताला शिवाजी महाराजांना एवढं अश्लील बोलणं हे कोणाला मी ते शब्दही पुन्हा तो उच्चारू इच्छित नाही. मला मी ऐकू शकलो नाही. ऐकू न शकल्यामुळे बाहेर निघालो आणि मागून हल्ला केला. पण आम्ही कर्तव्यावर असल्यामुळे आम्ही स्वतःच्या प्रोटेक्शन शिवाय कुठलंही काही न करता आम्ही माघारी वळलो. काय मागणी आहे तुमची आता? आमची मागणी आहे की हे करत असताना आम्हाला एक तर पोलीस प्रोटेक्शन द्या, नाही तर आम्हाला काहीतरी हमी द्या. आम्ही काय करू अशा वेळेस, आम्ही काय करू? यावेळेला माझ्यासोबत माझा मित्र अमोल बाबरे असल्यामुळे ठीक आहे, पण सर्वेक्षण एकट्याला करायचं आहे आणि आम्ही आज पहिला दिवस असल्यामुळे आम्ही सोबत गेलो, त्यामुळे आम्हाला प्रोटेक्शन तरी झालं. नाही तर आम्ही एकट्यानं प्रोटेक्शन झालं नसतं तर जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर आम्ही काय केलं असतं. काय नाव तुमचं? संदीप रामचंद्र पत्रे. सर, तुम्ही आज या ठिकाणी मराठा आरक्षणाचं सर्वेक्षण करण्यासाठी गेले, तर काय नेमकी घटना झाली आणि कशा पद्धतीनं शिवीगाळ वगैरे तुम्ही जे सांगत होते काय? आमचे मित्र, आमचे सहकारी सर श्री पत्रे सर त्या घरात गेले होते. ते बाहेरून त्यांना विचारत होते. तो व्यक्ती आला, त्यांनी सरांनी त्यांचं नाव विचारलं, ते नाव सांगितलं आणि नंतर विचारलं की काय मराठा. तो एकदम चिरेडला आणि तो शिवा द्यायला लागला आणि ते आवाज मोठा होऊन मी बाजूच्या घरी सर्वेक्षण करत होतो. मी ते थांबवून व्हिडिओ घेतला आणि मग सर जेव्हा बाहेर निघायला लागले त्यावेळेस त्यानं हमला केला आमच्या दोघांवरही. मी आधी सरावनं केला, मी त्याला अडवलं, त्याने माझ्यावरसुद्धा हमला केला आणि आम्ही त्या ठिकाणून इतक्या लवकर उचल आम्ही तहसीलदार सरांना फोन केला, आमच्या पर्यवेक्षक सरांना फोन केला आणि तहसीलदार सरांना भेटायला आम्ही तिथे भेटायला लगेच आलो. तुम्ही कुठल्या विभागात काम करता आणि तेव्हापासून तुम्ही कशाचं सर्वेक्षण सुरू आहे? मी लोकनायक बापूजी यांनी टीचर म्हणून आहे आणि आम्ही आजचपासून ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण सर्वेक्षण सुरू केलेलं आहे. कशाचं सर्वेक्षण आहे? हे मराठा सर्वेक्षण म्हणून आहे. मराठा आरक्षण सर्वेक्षण. आता पुढची भूमिका काय तुमची? आता तुमच्यावर हल्ला झाला, आता कसं ह्या आंदोलनामुळे वगैरे लोकांची मानसिकता बदललेली आहे. हे आज आमच्यासोबत घडलं, उद्या कोणासोबतही घडू शकते हे. त्यामुळे आमच्याशी मागणी आहे की बा काही ना काही संरक्षण असावं आम्हाला. लोकांना कसं लोकांच्या मानसिकता बदललेलं आहे, एकदम आक्रमक बनलेलं आहे ते या आंदोलनामुळे, या मोर्चामुळे. आम्ही काम करणार. माझं नाव अमोल सुधाकर बाबरे.